नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा। धन्यवाद। आजही तुम्ही बघत असाल प्रदक्षिणा रोड वडगाव चौकामध्ये जो प्रदक्षिणा रोड आहे, मौलींनी ज्या ठिकाणी भिंत चालवली त्या ठिकाणी माईबाप हो त्या ठिकाणी वास्तव्य करत असताना दररोज शाळेमध्ये पदार्पण करत असताना एक आई साहेब 80-90 वर्षाच्या आई साहेब त्या भाजीपाल्याच्या गाड्याखाली बसलेल्या असायच्या। महाराज अंगावर पुरेसं वस्त्र नाही, जीर्ण झालेलं वस्त्र आहे आणि अशा अवस्थेमध्ये अगदी जीव व्याकुळ झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये मला कुणीतरी घ्यायला आलं तर बरं होईल किंवा कुणी माझ्या सोबत एक शब्द तर बोला तर मला काय वाटेल, अशा अवस्थेमध्ये आई साहेब त्या ठिकाणी बसलेले असायच्या। महाराज पण एक दिवस असा उगवला, मला दररोज शाळेत जाताना असं वाटायचं की आई साहेबांसमोर एक शब्द बोलावा, आई साहेबांना विचारावं आणि विचारलं पाहिजे। महाराज विचारलं पाहिजे बरं का, ज्यांची अवस्था या गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचले त्यांना निश्चित आपण विचारायला पाहिजे, आई साहेब अशी अवस्था तुमची का झाली, कोणी तुम्हाला या ठिकाणी पाठवलं। आई साहेबांना मी प्रश्न केला, आई साहेब मी दररोज या रस्त्याने जाताना बघते तुम्ही या भाजीपाल्याच्या गाडी खाली बसलेले असतात, बसण्याचं एकमेव कारण काय? तर आई साहेबांनी सांगितलं, बाई मी माझं भारूड कुणासमोरही सांगत नाही, पण तू खूप प्रेमाने विचारलं, शुद्ध अंतकरणाने विचारलं ताई, म्हणून तुला सांगते मी या ठिकाणी का बसले तर माझा एकुलता एक मला मुलगा आहे आणि तो माझा मुलगा दररोज या रस्त्याने कंपनीमध्ये कामाला जातो आणि माझं या ठिकाणी या रस्त्यावर बसण्याचं एकमेव कारण आहे की या रस्त्यावर बसल्यानंतर या भाजीपाल्याच्या गाड्याखाली बसल्यानंतर माझा एकुलता एक मुलगा माझ्या डोळ्यांनी मला दररोज दिसावा, याकरिता मी या ठिकाणी बसते। माय बाप हो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या आई वडिलांना आपण घराबाहेर काढून देतो त्या आई वडिलांची सुद्धा अशी अपेक्षा नसते की आपल्या मुलाचं वाटोळं व्हावं। म्हणून तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्या मुलांनी आपल्याला शेवटपर्यंत जीव लावावा तर कमीत कमी एक तरी करू नका, सर्व 7-12 मुलाच्या नावावर तरी करून देऊ नका। आणि जर तुम्ही केला महाराज करू नकाच, आणि जर केलाच तर समजा असं म्हणण्याची वेळ येईल, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले। मेलावरती रडत कशाला, उगीच तान नको देऊ कशाला, नको देखावा दाऊ जगाला, मोडल नाही कधी रुपया दुधाला, मी तुला पाहून प्राण रोखले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कर, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कर। आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर। म्हणून बाई बापांनो सर्वांना विनंती आहे
कमीत कमी माता पित्यांना तरी वृद्धाश्रमात टाकू नका, नाहीतर म्हणावं लागेल ना, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले आई माझी मायेचा सागर. म्हणावं लागेल महाराज, म्हणावं लागेल. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईची किंमत कळत नाही महाराज. पण आई गेल्यानंतर फक्त त्या लेकराच्या आईला विचारा, त्या लेकराला विचारा, बाबा तुझी दशा काय आहे. एका लेकराची आई गेली मायबाप हो, लेकरं उन्हात पडली. पुढच्या पोळ्याला तो मुलगा म्हणत होता, बाबा सरपंचाला म्हणत होता, सरपंच काका तुमचा एक बैल हातात मला धरू द्या. का तर माझी बहीण लहान आहे दादा, माझी बहीण लहान आहे, छोटी आहे, तिला पुरणाची पोळी करता येत नाही काका. आणि जर मी तुमचा एक बैल हातामध्ये धरला तर माझी बहीण लहान आहे काका, तिला पुरणाची पोळी करता येत नाही. जर बैल हातामध्ये धरला तर तुम्ही आम्हा सर्व लेकरांना जेवू घालशाल महाराज. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत कोणत्याही स्वयंपाकाचं काही वाटत नाही. बघा तुमची पत्नी फक्त 2 दिवस माहेरी जाऊ द्या, जेवलेले भांडे सुद्धा आमच्या किचन मध्ये तसेच पडलेले असतात महाराज. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती करून कळकळीने सांगेल की माय बापे केवळ कासे, तेने न जावे तीर्थासे. प्रत्येकाने ठरवायचंय नामचिंतन करायचं की नाही, प्रत्येकाने नामचिंतन करायचंय. कारण आपला संपूर्ण सप्ताहाचा सार आहे महाराज. एवढं आमच्या आप्पा तुम्ही बघितलं का, एवढं नियोजन केलं, एवढ्या महिलांना एवढं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. तुम्ही आप्पांचा कुठे पत्रिकेवर फोटो बघितला का, किंवा नाव तरी बघितलं का? बघितलं नाही. मग एवढं कोणाकरता चालू आहे, आणि ते पण अधिक मासामध्ये. याची जाणीव असली पाहिजे महाराज. उद्धार जर, कारण कलियुगामध्ये करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटे. या कलियुगामध्ये नामचिंतनाचं उद्धाराचं साधन जर माणसाचं कोणतं असेल तर ते म्हणजे एकमेव अनेकमेव भगवंताची हरिकथा. मायबाप हो, आणि ते हरिकथा, ते नामचिंतन आम्ही प्रत्येकाने कीर्तनामध्ये करायला पाहिजे. आणि जो कोणी कीर्तनामध्ये टाळी वाजवत नाही त्याला अटॅक येण्याची शक्यता असते. खरं सांगते महाराज. म्हणून प्रत्येकाने टाळी वाजवायची. शक्यता नाही बरं का, दाट शक्यता असते महाराज. म्हणून प्रत्येकाने टाळी वाजवायची आणि काय करायचंय, भगवंताचं नामचिंतन करायचंय. आणि इथून पुढे कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आज एकादशी व्रत आहे महाराज. ज्यांनी कोणी जन्माला आल्यापासून आतापर्यंत एकादशी व्रत केलं नसेल त्यांनी आजपासून तरी अधिक मासाचा संकल्प करा आणि आजपासून तरी एकादशी व्रत धरायला सुरुवात करा. कारण सर्व व्रतांचं सार जर कोणतं व्रत असेल तर ते म्हणजे एकादशी व्रत आहे महाराज. आणि ते आम्ही केलं पाहिजे, आम्ही सर्व करतो. सांगू का आता, आमचा वाराला देव बदलतो महाराज. आता सांगण्याची वेळ आणू नका आणि वेळही कमी आहे, सांगितलं असतं तर. पण मायबाप हो, वाराला देव बदलण्यापेक्षा आपुला तो एक देव करून घ्यावा आणि सर्व व्रतांचं सार असणारं एकादशी व्रत करा. आणि जाता जाता एक सांगेल, कुणीही माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासे. माय बाप हे सर्व तीर्थांचं सार आहे, त्यांची सेवा करा. एवढं जरी तुम्ही कीर्तनातून ऐकलं महाराज आणि एवढं जरी घेतलं ना तरी आमचा हा महिला सप्ताह आणि आमच्या सर्व पिंपळाच्या महिलांचं हे नियोजन सक्सेस झालं असं मी म्हणायला हरकत करणार नाही, असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून मायबाप हो, जाता जाता एवढं सांगेल की माता पित्यांना जीव लावा, आईला जीव लावा. कारण आई काय असते आतापर्यंत आम्ही जाणलं नाही. जरा शास्त्रकारांना विचारा, आई काय असते. आई समृद्धीची घागर, चैतन्याचा जागर असते. आई भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ, हक्काचं व्यासपीठ असतं महाराज. आई पावसाच्या धारा, थंडगार वारा, माईचा उभारा असतो महाराज. एवढंच नाही, आई हे आईच असते महाराज. आई हे आईच असते, नसते सांभाळणारी दाई. आई हे आईच असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. तरी मायबाप हो, दुर्दैव एवढंच आहे, आई वडील एवढे पवित्र असताना सुद्धा आमच्या महाराष्ट्रामध्ये आज वृद्धाश्रम निघालेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कृपा करून सर्वांना हात जोडून विनंती करून सांगेल की माय बापांना तुम्ही वृद्ध आश्रमात टाकू नका महाराज. प्रमाण लिहिलंय महाराजांनी, फुकट नाही. माय बापे केवळ कासे, तेने न जावे तीर्थासे. का जेवढं फळ तुम्हाला
अनेक तीर्थक्षेत्रांना फिरल्यानंतर प्राप्त होतं तेवढं तर फळ फक्त घरी आई वडिलांना मान मान्यता जर असली ना, आई वडील जर घराच्या बाहेर नसतील, आई वडिलांचा जर तुम्ही सर्वजण सांभाळ करत असाल तर काय आहे, सर्व फळ त्या आई वडिलांच्या सेवेत आहे महाराज. मला सांगा ना, पुंडलिकाने काय केलं? फक्त जीवनामध्ये कुक्कुट स्वामींचं आचरण केलं आणि कुक्कुट स्वामींच्या आचरणावरून मायबाप हो, पुंडलिक जो अगोदर एवढा पापी होता त्याच पुंडलिकाने कुक्कुट स्वामींचं आचरण जीवनामध्ये करून काय केलं, मात्या पित्यांची सेवा केली. तर आजही मायबाप हो, पुंडलिकाच्या सेवेवर प्रसन्न होऊन माझा जगाचा चालक मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा आजही 2 विटेंच्या तुकड्यावरती उभा आहे. युगे 28 विटेवर उभा, वामांगे रखोमाई दिसे दिवे शोभा. आणि म्हणून मायबाप हो, जर करायची असेल तर मात्या पित्यांची सेवा करा मायबाप हो.